नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वदेशी टेस्ट किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत आळूच्या कंदांची भाजी। हे जे आळूचे कंद जे आहे ना, याची साल काढायची आहे आणि त्याचे बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याची भाजी बनवायची। त्याची भाजी जी आहे आपण सुकी बनवणार आहे, खूप टेस्टी लागते ती। हे आळूचे कंद जे आहे ते सगळ्यांनाच माहीत असेल। जे पानं आहे, पानाच्या खाली देठ आणि ते खाली मुळा असतात, त्याच्या खाली हे कंद आलेले असतात, याची भाजी बनवतात। याची भाजी खूप छान लागते खायला। चला तर मग आपण बनवू। हे आळूचे कंद जे आहे ते मी साल काढून आणि बारीक कट करून घेतले। कढई गरम झालं, पहिले तेल घ्यायचं। मोहरी, जिरे, कढीपत्ता, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कांदा बारीक पण कट करून घेऊ शकता, घेतला तर चालेल। कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा छान परतून घेतल्यानंतर आपण हळद टाकायची आहे। लाल तिखट, गरम मसाला टाकायचा आहे। छान परतून घ्यायचं। हे आळूची कंद छान परतून घ्यायचं। मीठ टाकायचं चवीनुसार। कोथिंबीर, त्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजायला। आपण झाकण ठेवणार आहे। आता याला 10 मिनिटं असं झाकण ठेवून शिजत ठेवायचे। 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतली आहे। तर आता आपली आळूच्या कंदांची भाजी झाली आहे रेडी। तुम्ही अशी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग झाली आहे रेडी आपली आळूच्या कंदांची
भाजी. तुम्हाला आवडलं असेल तर एकदा ट्राय करा. आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.